MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक माझ्यासोबत आहे आणि आज एक ऐतिहासिक क्षण असा वानखेडे स्टेडियम इथे पार पडलेला आहे. सोहळा पार पडलेला आहे तो म्हणजे क्रिकेटची पंढरी असणाऱ्या या सगळ्यामध्ये क्रिकेटच्या आजवरचा इतिहास हा तुम्हाला एकाच छताखाली अनुभवता येणार. नेमकं हे काय सगळं हेच आपण थेट त्यांच्याकडून जाणून. सर, पुढारीमध्ये स्वागत आहे. खरं तर क्रिकेटला एक परंपरा आहे, खूप मोठा इतिहास आहे. तो आता प्रेक्षकांना, खेळाडूंना, त्याचबरोबर क्रिकेट प्रेमींना, रसिकांना सर्वांना एकाच छताखाली पाहता येणार आहे. संग्रहालयाचं उद्घाटन झालेलं आहे. कसं आहे हे संग्रहालय नेमकं आणि काय काय पाहता येणार आहे यामध्ये? मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे शरद पवार क्रिकेट म्युझियम आज आम्ही ओपन केलं आहे. इकडे जे भारताला मुंबईकडनं खेळलेले प्लेयर्स आहेत किंवा आमची जी कांगा लायब्ररी असेल किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनने आजपर्यंत जिंकलेल्या रणजी ट्रॉफी असेल, असे विविध जे गोष्टी इकडे सक्सेसफुली आम्ही अचीव्ह केल्या आहेत त्या सगळ्या या म्युझियममध्ये आहेत. म्युझियम हे नुसतं एक शोकेस नसून हा अभ्यास म्हणून पण अभ्यासक जे असतात त्यांना पण याचा युजफुल आहे. येणाऱ्या पिढीला जो आमचा जे पास्टमधल्या गोष्टी आहेत त्या त्यांना गेम अपग्रेड करण्यासाठी यूज होऊ शकतात. असे अनेक गोष्टी म्युझियममध्ये आहेत. हे म्युझियम नुसतं वस्तू किंवा असं मेमोरेबलचं म्युझियम नसून हे थोडं डिजिटल म्युझियम पण आहे. वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या बघायच्या असतील, 96 इयर्सचा इतिहास आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचा. तर एका छोट्या जागेमध्ये, एक 8,000 फुटामध्ये 96 वर्षाचा इतिहास एकत्र आणणं हे खूप डिफिकल्ट होतं. म्हणून हे दोन भागांमध्ये किंवा थोडं मिक्स करून आम्ही हे म्युझियम लोकांपुढे 22 सप्टेंबरला घेऊन जाणार आहेत. एक महिना ह्याच्यात चांगल्या वाईट गोष्टी जे आमचे इंडियन क्रिकेटर्स आहेत त्यांनी दिलेले काही सजेशन्स आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. माननीय पवार साहेब असतील, आशिष शेलार असतील, सुनील गावस्कर सर, त्यांनी आज हे म्युझियम स्वतः बघितलं, त्यांचे सजेशन्स असतील आणि आमचे जे MCA क्लब सेक्रेटरीज आहेत ते अहोरात्र मुंबई क्रिकेटच्या ग्रोथसाठी काम करतात. हे सगळ्यांचे सजेशन्स आजपर्यंत आम्ही घेऊन इथपर्यंत पोहोचलोय. एका महिन्यात हा पब्लिकसाठी ओपन होईल आणि नक्कीच तरुण पिढीला क्रिकेट ग्रो करण्यासाठी हा म्युझियम कामाला येईल. एक गोष्ट अशी की आतमध्ये जर स्टेडियममध्ये अनेक जागा बघितल्या त्यांना वेगवेगळी नावं देण्यात येतात. त्यामध्ये खरं तर सगळ्यात जास्त जे माजी क्रिकेटपटू आहेत त्यांची नावं खरं तर देतात, खेळाडूंची. मात्र यावेळी संग्रहालयाला शरद पवारांचं नाव देण्यात आलं. काय याच्या मागची स्टोरी आहे किंवा त्यांचं नाव कसं द्यावंसं वाटलं, काय हे सुचलं? शरद पवार साहेबांचं कॉन्ट्रीब्युशन मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल, BCCI असेल, ICC असेल, क्रिकेटला एक ट्रान्झिशनमध्ये असताना क्रिकेटच्या जर्नीमध्ये क्रिकेटला एका वेगळ्या शिखरावर कोणी जर नेऊन ठेवलं असेल तर माननीय पवार साहेबांनी ठेवलं. हे मुंबईतल्या लोकांना नाही तर जगातल्या लोकांना माहिती आहे. आणि आमचं भाग्य की ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. वेळोवेळी त्यांनी आम्हाला चांगल्या गोष्टींसाठी गाईड केलं आणि सगळ्या क्लब सेक्रेटरीज. शेवटी आमचा जनरल बॉडीचा निर्णय हा खूप इम्पॉर्टंट असतो. आमच्या सगळ्या प्रत्येक जनरल बॉडीतल्या मेंबरचं म्हणणं होतं की ज्या माणसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन असेल किंवा भारतीय क्रिकेट असोसिएशन त्यांना एका स्तरावर नेलंय अशा माणसाचं जर आपण जर नाव दिलं तर त्याच्यापेक्षा चांगलं काम आमच्या कमिटीच्या हातून होणार नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून आज याचं ओपनिंग झालंय. अगदी शेवटचा प्रश्न आहे, या म्युझियमसाठी जे पाहायला येणारे नागरिक हे खरं तर कोणासाठी खुलं असणार आहे आणि जर सर्वांसाठी खुलं असेल तर त्याचे दर कशा पद्धतीने असणार आहे? बघा, हे पब्लिक म्युझियम आहे. येणाऱ्या काळात आमच्या वेबसाईटवर आमच्या जे काही नोटीस जिकडनं येतात तिकडे तुम्हाला याची माहिती मिळेल. पण हे स्वस्त दरात असणार कारण आम्ही चॅरिटीला रजिस्टर्ड आहोत. आम्ही नॉन प्रॉफिट असल्यामुळे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन कधी पण प्रेक्षकांचा विचार करून किंवा जे आमचे भारतातनं येणारे वेगवेगळे क्रिकेट प्रेमी जे पब्लिक आहेत त्यांचा विचार करून हे सगळे दर वगैरे आकारण्यात येणार आहे. आणि हे मुंबई क्रिकेट आजपर्यंत म्हणजे एक वेलकमिंग होस्ट म्हणून कधी पण ओळखलं जातं. म्हणजे मॅचेस असून द्या किंवा कुठलाही मोठ्यातला मोठा कार्यक्रम असून द्या. तुम्ही जर बघितलं असेल भारताच्या बाहेर ज्या वर्ल्ड कप जिंकतो ते सुद्धा वानखेडेवरच त्याचे समारंभ होतो. कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनला प्रत्येक माणूस, छोट्यातला छोटा कार्यकर्ता, मोठ्यातला मोठा कार्यकर्ता हा क्रिकेट प्रेमी जनतेचा मान नेहमीच ठेवत असतो. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. आपण जर पाहिलं तर जे वानखेडे स्टेडियम जे अनेक इतिहासांचं, ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार आहे, तिथे शरद पवार यांच्या नावाचं हे संग्रहालय त्याचं आज उद्घाटन करण्यात आलं त्यांच्याच उपस्थितीत आणि आशिष शेलार यांच्या हस्ते. आणि आगामी काळात जे आहे ते सर्वांसाठी खुलं असणार आहे. क्रिकेट खेळाडू असतील, क्रिकेट प्रेमी असतील, या सर्वांसाठीच एक वेगळी पर्वणी घेऊन येणारं हे संग्रहालय पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबे, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.